नमस्कार. H2O हिलिंग टू ऑप्टिमाइज हिलिंग स्पेस काउन्सिलिंग सेंटर या आमच्या काउन्सिलिंग सेंटरमधल्या अनुभवावर आधारित तुमच्या समस्या, आमच्याकडे येणाऱ्या अनेक क्लायंट्सच्या पर्सनल समस्या याविषयी आपण बोलतो आहोत. कुठेतरी हा प्रयत्न आहे की तुमच्या मनात कदाचित तुम्ही आमच्याकडे आलेले नसाल, पण काहीतरी बिनसलंय, काहीतरी शंका आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला या एपिसोडमध्ये सापडावीत ही सुद्धा आमची खूप मनापासून इच्छा. आजही आपण अशाच एका महत्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत. विषय खूप कॉमन, नुसतं तरुणांच्या नाही तर प्रौढ आणि ज्येष्ठांच्या सुद्धा आयुष्यात येणारा, पण ज्याविषयी फार चर्चा होत नाही. तरुणाईच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या गोल्डस नावाने तो आयडेंटिफाय तर होतो, विशेषतः मीडियामध्ये, सिनेमामध्ये, पण उघड कोणी बोलत नाही. आणि अगदी आम्हा डॉक्टरांकडे सुद्धा आम्ही विचारलं तरच त्याच्यावरती चर्चा होते. तो विषय म्हणजे बेडरूम ब्लूज, शयन कक्षातील ताणतणाव किंवा जवळकीचा अभाव किंवा त्यामुळे येणारं नात्यातलं अंतर, कॉमनली ज्याला असं रिफर केलं जातं डिन्स, डबल इन्कम नो सेक्स. खूप कॉमन समस्या आहे आजच्या काळातली. खरं तर शारीरिक जवळीक हा प्रत्येक नात्यातला स्त्री पुरुषांसाठीचा अत्यंत महत्वाचा असा कॉम्पोनंट असतो. किंबहुना विशेषतः तरुणाईला एकत्र बांधून ठेवण्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट असते. पण आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे नेमकं तिथेच काहीतरी बिनसतं. लक्षात येतं, त्यातनं कोमाराही होत असतो, पण त्यावर पुढे काही करावं असं लक्षात येत नाही, किंवा त्याला काही उपाय असू शकेल असंही माहीत नसतं. तेव्हा या डिन्स किंवा बेडरूम ब्लूजची नेमकी कारणं काय असतात ती जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आजची ओव्हरलोडेड लाईफस्टाईल, थकवा आणि ताणतणाव. दिवसभर दोघं पती पत्नी आपापल्या कामाच्या ठिकाणी इतकी टॅक्स्टअप अशी लाईफस्टाईल जगत असतात. क्लायंट्स, कॉल्स, प्रेझेंटेशन्स या सगळ्या चक्रामध्ये मेंदूचा तर भुगा होतोच, पण शरीर सुद्धा पार थकून जातं. आणि म्हणूनच रात्री जेव्हा बेडरूम मध्ये येतात त्यावेळेला दोघेही जण एकदम निश्चित पडणारे सैनिक असंच मी त्यांचं वर्णन करीन. मग कुठला ना वेळ ना उत्साह ना कुठल्याही प्रकारची आतुरता शारीरिक जवळीकीसाठी. तेव्हा हे सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण असतं. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हॉर्मोनचं रोलर कोस्टर. हॉर्मोन्स शब्द तर सगळ्यांनाच माहिती आहे. हे ज्या हॉर्मोन्स असतात ना, ते इकडनं कंट्रोल होत असतात. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये हॉर्मोन्स खूप महत्वाचे असतात. किंबहुना प्रत्येक शारीरिक क्रिया ही वेगवेगळ्या प्रकारच्या हॉर्मोन्सवरती अवलंबून असते. स्त्रियांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर वेगवेगळे जे टप्पे असतात ना स्त्रियांच्या आयुष्यातले, त्यावेळेला या हॉर्मोनचं खरोखर रोलर कोस्टर होत असतं. आपल्या प्रत्येक आचार, विचार, लाईफस्टाईल या गोष्टींचा परिणाम या हॉर्मोनच्या बॅलन्सिंग किंवा संतुलनावर होत असतो. आणि अर्थातच त्यातनं मूड स्विंग्स येतात, अनिच्छा निर्माण होते, इरिटेबिलिटी निर्माण होते. तुम्ही बघितलं असेल ना, मेनोपॉजल बायका किंवा प्रेग्नंट बायका, प्रेग्नन्सी नंतर असे जे बदलाचे टप्पे असतात ना, त्यावेळेला तर हे रोलर कोस्टर खूपच फिरत असतं आणि मग मूड स्विंग्स त्याच्यातनं येत असतात. पुरुषांच्या बाबतीमध्ये टेस्टोस्टेरॉन हा खूप महत्वाचा हॉर्मोन असतो आणि मी बघा म्हटल्याप्रमाणे इकडनं त्याचं नियंत्रण असतं. एकूण काय, आपलं मूड फ्लक्च्युएशनचं जे बटन असतं ना कपलचं, ते कायमच ऑन असतं. आणि त्यामुळे आज तिचा मूड आहे पण त्याचा नाही, त्याचा आहे पण तिचा नाही. यानंतरचं महत्वाचं कारण म्हणजे भावनिक दुरी. अनेकदा अनवधानाने निर्माण झालेली, म्हणजे लक्षात येत नाही पण निर्माण होणारी आणि कधी कधी वाढतही जाणारी. म्हणजे काय असतं की
कपल एकमेकांबरोबर एकत्र राहत तर असतात, पण मनाने मात्र ते दोघं इंडिपेंडंट, स्वतंत्र अस्तित्व असलेले आणि कुठल्याही प्रकारे एकमेकांची वैचारिक जवळीक नसलेले असे दोन इंडिपेंडंट व्यक्ती असतात. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये इमोशनल बॉन्डिंग हे फारसं नसतंच. आणि म्हणूनच प्रणय किंवा रोमांस आणि सेक्स यामध्ये नुसतं शारीरिक फिटनेस हा महत्वाचा नसतो, तर मनाने सुद्धा ते दोघं एकमेकांच्या जवळ असणं आणि एकमेकांची पर्वा करणं ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणून मनं फिरवली की अर्थातच त्याचा परिणाम हा बेडरूम मध्ये होणारच. नवरा बायकोच्या भांडणामध्ये केवळ सॉरी न बोलल्यामुळे किंवा आपला इगो धरून ठेवल्यामुळे हमखास ही भांडणं बेडरूम पर्यंत पोहोचतात आणि अर्थातच त्याचा परिणाम हा तणाव वाढण्यामध्ये नक्की होतो. या व्यतिरिक्त अनेक शारीरिक आजार हे सुद्धा या जवळीकीच्या प्रॉब्लेमला जबाबदार असतात. उदाहरणार्थ डायबिटीज, ब्लड प्रेशर, काही प्रकारची औषधं, हृदयविकार, मानसिक आजार या सगळ्याचा परिणाम हा बेडरूम ब्लूज किंवा डबल इन्कम नो सेक्स यासारख्या कंडिशनमध्ये होऊ शकतो. कुठल्याही प्रकारचे शारीरिक आजार असतील ना, तर शरीर सांगायला लागतं की पहिलं माझ्याकडे बघा, मग बाकीच्या गोष्टी. अर्थातच ते लक्षात येणं हे खूप महत्वाचं असतं. मग ओळखायचं कसं की आमच्यामध्ये काहीतरी नॉर्मल नाहीये. साध्या साध्या गोष्टी असतात. म्हणजे एकत्र राहत असाल तर व्यवहार चालू राहतात. म्हणजे माझी बॅग दे ग, लॉन्ड्रीला कपडे दिलेत ना, हे काहीतरी घेऊन या, असे संवाद घडत असतात. पण स्पर्श मात्र नसतो. स्पर्शामध्ये जी ओढ असते ती नसते. आणि त्यामुळेच एकूण मनं जी असतात ना, ती कुठेतरी खूप नाराज असतात आणि फारसा उत्साह कशात वाटत नाही. एकमेकांबद्दल जे मनात ना वाटायला पाहिजे ते वाटत नाही. अशा गोष्टी सुद्धा अनुभवायला येतात. तर तुम्हाला जर अशी समस्या जाणवत असेल तर नेमकं काय करायचं? लग्नामधली सप्तपदी आठवते ना? सप्तपदी म्हणजे ती 7 वचनं, 7 फेरे. तशीच एक सप्तपदी मी आज सांगणार आहे. अशी जर समस्या असेल तर त्याच्यासाठी नक्की उपयोगी पडणार. त्यातलं पहिलं पाऊल म्हणजे एकमेकांना वेळ द्या, एकमेकांच्या मनाचा विचार करा आणि शारीरिक स्पर्श सुद्धा करा. यासाठी कुठल्या डिनर डेटवर जायची गरज नाहीये. अगदी एक शांत संध्याकाळ निवडा, शेजारी शेजारी बसा, चहा प्या मस्त आणि खूप मोकळे गप्पा मारा. काहीतरी छान पूर्वीचं आठवा. शक्य असेल तर डिनरला नक्कीच जा. पहिल्या, दुसऱ्या, 5व्या, 10व्या हनीमूनला सुद्धा परत गेलात तरी चालेल. शक्य असेल तो उपाय नक्की करायचा, पण हे पहिलं पाऊल नक्की टाकायचं. दुसरं पाऊल म्हणजे एकमेकांशी खुला आणि प्रामाणिक संवाद. बोला ना एकमेकांशी, मला तुझी गरज आहे आणि ही गरज फक्त पैसे, आपल्या रोजच्या गरजा याच्यासाठी नाहीये. तू मला आवडतेस किंवा तू मला आवडतोस आणि मला तू हवा आहेस किंवा हवी आहेस. हे बोलणं सुद्धा खूप महत्वाचं असते. असतील आपल्यामध्ये वाद, असतील आपल्यामध्ये मतभेद, पण ते मतभेद हे आपले इंडिव्हिज्युअल, आपल्या स्वभावाची ओळख आहेत. ते आपल्या नात्यावरती ताण आणणारी गोष्ट कशाला पाहिजे. आणि म्हणूनच एकमेकांशी बोलताना सॉरी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला खूप आवडतोस किंवा आवडतेस, या शब्दांचा मुक्तपणे वापर करा. ते झालं दुसरं पाऊल. आता यानंतरचं तिसरं पाऊल एक डॉक्टर म्हणून सांगितले. आपले हॉर्मोन्स आणि हेल्थ चेकअप. आपल्या शरीरातल्या प्रत्येक कंडिशनचा किंवा हॉर्मोनच्या बदलांचा परिणाम हा आपल्या नात्यावर होत असतो. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपल्याला रिपीटेडली नुसतं जवळीकीत नाही तर इतरही गोष्टींवरती काही दुष्परिणाम दिसत आहेत, तर अशा वेळेला आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपला चेकअप हा नक्की करून घ्यायला हवा. कारण छोट्या छोट्या उपायांनी आणि आपल्याला असलेल्या समस्यांना
कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे आपल्या बहुतांशी समस्या या सुटू शकतात. दुर्लक्ष नक्की नको, कारण ते खूपच महागात जाऊ शकतं. नुसत्या जवळ केला नाही तर आपल्या शारीरिक क्षमतेला सुद्धा, आपल्या आरोग्याला सुद्धा. यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये छोट्या छोट्या पण मॅजिक बदलांचा समावेश करणं. निरोगी शरीर ही रोमॅन्टिक मनासाठी सगळ्यात चांगली बॅकग्राऊंड असते किंवा प्लॅटफॉर्म असते. आणि म्हणूनच हे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि मनाला भारी आणण्यासाठी एक आदर्श दिनचर्या ही खूप महत्त्वाची असते, ज्यामध्ये योग्य तो पोषक आहार, पुरेशी विश्रांती, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि व्यसनांपासून दूर राहणं या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे एक निरोगी जीवनशैली स्वीकारणं ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची असते. यानंतरचं महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपल्या बेडरूम मधला जो वेळ आहे ना, तो फक्त एकमेकांसाठी ठेवायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेडरूम मध्ये मोबाईलला नो एंड. बेडरूम मधला वेळ हा वी टाइम असला पाहिजे. आणि म्हणूनच त्यावेळेला आपल्या ऑफिसचे सहकारी, आपले मित्रमैत्रिणी, आपले नातेवाईक त्या कोणाशी बोलणं टाळायचं आणि फक्त एकमेकांसाठी तो वेळ ठेवायचा. संवाद असो नसो, जवळीक असो नसो, आपण नुसते शेजारी बसलो आहोत किंवा झोपलो आहोत, अशा वेळेला सुद्धा मोबाईलकडे बघायचं नाही. ही खूप महत्वाची स्टेप आहे आपल्या सप्तपदीतली. यानंतर पुढचं पाऊल म्हणजे 2 मॅजिकल वाक्य जी बेडरूम ब्लूजवर नक्की भारी पडतात. विशेषतः प्रौढ जोडपी, ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये ज्या वेळेला मनाने खूप अंतर वाढलेलं असतं, शारीरिक जवळीक तर संपलेलीच असते, अशा वेळेला सुद्धा ही 2 मॅजिकल वाक्य जी आहेत ना, ती खूप उपयोगी तर पडतात, पण पुन्हा आपलं नातं, आपले शारीरिक संबंध जोडण्यासाठी ते उपयोगी येतात. आणि ती 2 मॅजिकल वाक्य म्हणजे, मी तुझ्या सोबतच आहे, मला तुझी सोबत हवी आहे, चल पुन्हा आपण नव्याने सुरुवात केली. खूप फरक पडतो आपल्या जोडीदाराच्या तोंडातनं अशी वाक्य आली की थेट उद्यापर्यंत जातात हिवा. यानंतरच 7वं पाऊल जे कदाचित तुम्हाला खरोखर 7व्या आसमानावर पण घेऊन जाऊ शकतं, आणि ते म्हणजे काउन्सिलरची मदत घेणं. कधी कधी आपले मतभेद, आपला इगो हा एकमेकांशी स्पष्ट संवाद साधायला, मोकळा संवाद साधायला आपल्याला अडथळे निर्माण करतो. अशा वेळेला त्रयस्थ, प्रशिक्षित आणि तुमच्या भल्याचा विचार करणारी व्यक्ती ही जास्ती उपयोगी ठरते. तिच्याकडे दोघांनाही व्यक्त होता येतं, मोकळेपणाने आपल्या मनामध्ये जो काही राग असेल किंवा जे काही कन्सर्न्स आहेत ते पण सांगता येतात, आणि मग त्याच्यावरती उपाय सुद्धा काढता येतो. तेव्हा काउन्सिलरची मदत घेणं हा निश्चितपणे आपल्याला हे बेडरूम यूज कमी करायचा किंवा नात्यामधलं अंतर कमी करायचा महत्वाचा उपाय असू शकतो. तेव्हा ही सप्तपदी जी आहे ना, ती सप्तपदी लग्नातल्या सप्तपदी इतकीच महत्वाची आहे हे लक्षात ठेवा. आणि आपल्या दोघांमध्ये अशा प्रकारचं जर काही नातं, अंतर, दुरावा हा निर्माण झालेला असेल तर त्यासाठी विचार करा. डोंट सफोकेट, स्पीक अप. तेव्हा श्रोत्यांनो, बेडरूम ब्लूज हा नात्याचा शेवट नाही, तो एक गुप्त संदेश आहे, ती एक गरज आहे परत एकत्र यायची, एकमेकांशी पुन्हा जोडलं जायची. हा संदेश वेळेवर ओळखला पाहिजे आणि त्याच्यावरती ऍक्शन सुद्धा घेतली पाहिजे. जिथे स्पर्श बोलतो तिथे नातं पुन्हा फुलतं. चला तर मग व्यक्त व्हा, एकमेकांना समजून घ्या आणि हे नात्यातलं अंतर आणि शरीरातलं अंतर मिटवून टाक. डोंट सफोकेट, स्पीक अप.